यानंतर बघूया सध्या देशात धुरंधर सिनेमानं एकच धुमाकूळ घातला। यातील रेहमान डकेत ही व्यक्तिरेखा चांगलीच चर्चेत आहे। आज विधान परिषदेत झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनपेक्षितपणे रेहमान डकेतचा उल्लेख झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केल्यानं सभागृहात धुरंधरचाच बोलबाला पाहायला मिळाला। विधान परिषदेत धुरंधरचा बोलबाला। कॉर्पोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। आणि आम्ही तर रस्ते धुतले, तिजोऱ्या नाही धुतल्या। सभागृहात चर्चा रेहमान डकेतची। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकेत कोण आहेत? एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी। विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता। सध्या जिकडे पाहावं तिकडे धुरंधर सिनेमाचाच बोलबाला आहे। सोशल मीडिया, रील्स, मीम्स सगळीकडे फक्त धुरंधरचाच जलवा आहे। तिकडे नागपुरात राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। राज्याच्या राजकारणातले अनेक धुरंधर तिथे बंदुकीच्या नाही पण जिभेच्या फैरी चालवताना दिसतायत। एकमेकांवर टीका टिप्पणी, टोला प्रतिटोल्यांची बरसात करताना कोणीही मागे हटत नाहीये। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जोरदार डायलॉगबाजी केली। हम ही होंगे असली धुरंधर। उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता शिंदे यांनी मुंबईला लुटणारे रेहमान डकेत कोण असा थेट सवाल केला। तिजोरीला घातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकेत कोण आहेत? मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकेत कोण आहेत? केवळ एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर असल्या रेहमान डकेतना पाणी पाजणारी आमची धुरंधर महायुती आहे असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला। इतिहासात असे अनेक डकेत, रेहमान डकेत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। आपल्या भाषणात शिंदेंनी अनेक विषयांवर भाष्य केलेलं असलं तरी त्यांचं मुख्य टार्गेट अर्थातच उद्धव ठाकरे होते। शिंदेंनी जोरदार शेरोशायरी करत नाव न घेता उद्धव ठाकरे यांना जबरी टोले लगावले। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार। न मैं गिरा न मेरे हौसले गिरे, न मैं गिरा न मेरे हौसले गिरे, पर मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे। दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता। विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता। अधिवेशन काळात आपल्यावर झालेल्या प्रत्येक टीकेचा शिंदेंनी खरपूस शब्दात समाचार घेतला। म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही। विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही। ही दुर्दैवाची बाब आहे। आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा। काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात। आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झालेली। शिंदेंनी केलेल्या या जोरदार हल्ल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली नसती तरच नवं असं वाटते। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःची उपमा दिली अशी वाटते। मुंबईला कोणी लुटलंय गेल्या 3 वर्षामध्ये बघितलेलं आहे जनतेने। जी काय मुंबईमध्ये आजपर्यंत तुटीमध्ये महानगरपालिका होते त्याचा जवळजवळ 91,000 कोटीची ठेवी ठेवलेल्या होत्या, परंतु त्या ठेवी कमी करत आज जवळजवळ म्हटलं 70-75,000 कोटीवर आहे। हे गेलेले पैसे कोणाच्या घशात गेले? एकूणच शिंदेंनी केलेल्या या धुरंधर टीकेची पुढचे काही दिवस धुवाधार चर्चा होणार हे नक्की। बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कॉर्पोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।